मतदार बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर शांताराम कारंडे आपल्या भेटीसाठी या तुमच्या सोसायटीमध्ये समक्ष आलेलो आहे। माझी ओळख कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असो किंवा टीव्हीवर कधी मला पाहिलेलं असेल, परंतु आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक 19च्या तरुण मतदार आणि कार्यक्षम उमेदवार संगीता शांताराम कारंडे यांच्या वतीनं एक भावनिक आव्हान करण्यासाठी तुमच्या सोसायटीमध्ये आलेलो आहे। खरं तर गेली अनेक वर्ष समाजसेवा करीत असताना मी बऱ्याच लोकांच्या संपर्कात आलो। मी स्वार्थी म्हणून ज्या पद्धतीने मी समाजसेवा केली त्याचं फलित म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या ठिकाणची उमेदवारी देऊ केली। खरं सांगायचं तर बंधू आणि भगिनींनो, राजकारण हा माझा पंध नाही आहे आणि आम्हाला राजकारण मुळात आवडतच नव्हतं, परंतु घरात बसून फक्त राजकारणाने शिव्या देऊन आपण खूप मोठं पुण्य केलं या भ्रमात असल्यामुळे तो भ्रम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने लोक घेतला। परंतु आज आम्हाला निश्चित या गोष्टीच्या कल्पना झाली की आपण घरात बसतो, मतदानाला उतरत नसतो, आपण आपली मुलं आणि आपलं कुटुंब फक्त सांभाळत असतो आणि ज्या दिवशी मतदानाचा दिवस येतो त्या दिवशी आपण सुट्टी आणि पिकनिक एन्जॉय करतो। परंतु बंधू आणि भगिनींनो, आपण त्या एक दिवसाची सुट्टी जी एन्जॉय करतो, आपण त्या दिवशी पिकनिक मनवतो, त्याचा त्रास पुढील 5 वर्ष आपल्याला भोगावा लागतो, आपल्या ते लक्षात येत नाही। आणि हे सर्व पाहत असताना फक्त घरात बसून राजकारणाने शिव्या द्यायच्या आणि स्वतः मात्र काय करायचं नाही, जेव्हा असा विचार माझ्या मनात आला तेव्हा मला असं वाटलं की राजकारण ही चांगली गोष्ट आहे आणि आपण जर समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात शिरलो तर एक चांगला राजकारणी होऊ शकतो आणि एक चांगली समाजाला दिशा देऊ शकतो। मित्रांनो, माझ्याबद्दलची माहिती तुमच्या समोर आहे, कारण मी तुमचा स्थानिक रहिवासी आहे। गेल्या अनेक वर्ष तुम्ही मला ओळखत असाल किंवा तुमच्या सोसायटीचे सभासद